प्रेक्षक आपण इथं उपस्थित झालात घर बसल्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण पाहताय स्पर्धा त्यांचं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये। अंतिम सामना रंगणार, एका बाजूला संजय सोलंकी मास्टर माइंड बघायला मिळणार आणि एका बाजूला आपण पाहतोय कुणाल कारेकर ज्याने खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा खेळ केलाय, असा कुणाल कारेकर त्याच्या विरोधात खेळताना दिसणार। बॅटल पाहायला मिळणार, लढत अतिशय चुरशीची होणार। फायनलचा सामना कोण होणार चॅम्पियन हे खऱ्या अर्थाने आणि पुढच्या वर्षी ती खऱ्या अर्थाने 40+ ची प्रीमियर लीग ही मात्र कर्जत तालुक्यामध्ये होणार आहे। पहिला मान खालापूर तालुक्याने घेतला या 40+ प्रीमियर लीगचा, दुसरा मान सुधागड तालुक्याला आला आणि आता पुढचीच ती स्पर्धा असेल प्रीमियर लीग 40+ ही मात्र कर्जत तालुक्यामध्ये होणार आहे। सलामीचे बॅटर आपण पाहतोय कपिल एंटरप्राइजेस या संघाकडून। स्ट्राइक एंडला अशोक पारंगे आणि नॉन स्ट्राइक एंडला संजय सोलंकी इक्कू आणि पहिला षटक घेऊन आला गोलंदाज यशस्वी फायटर जांभूलपाडा या संघाकडून आपण पाहतोय राजा। मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल। पहिला चेंडू फायनलचा सामना आणि या पहिल्या चेंडूला मात्र भेदून दिलाय, मिड विकेट रिजनला आलाय। 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार। सुरुवात अतिशय जबरदस्त पाहायला मिळते। आपण कपिल एंटरप्राइजेस रसायन या संघ खेळतोय यशस्वी फायटर जांभूलपाड्याच्या विरोधात। पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय मिड विकेट रिजनला। आपण पाहतोय गोलंदाज राजा या गोलंदाजाला, बॅटर मात्र नक्कीच पाहतोय आपण अशोक पारंगे। गाडीची लाईट आपण बंद करायची आहे, जी समोर टू व्हीलरची बाईक आहे ती आपण लाईट बंद करायची आहे, धन्यवाद। प्रेक्षक वर्ग आता हळूहळू नक्कीच मैदानाकडे येऊ लागलाय, कारण की ग्रामीणचा लॉट आज खेळणाऱ्या या मैदानावरती शिवशक्ती चषकामध्ये, परंतु 40+ चा हा शेवटचा सामना फायनलचा सामना रंगतोय मैदानावरती। पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ आणि पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय 1 बाउन्स 2 बाउन्स आला हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार। सुरुवात मात्र अतिशय जबरदस्त करतोय कपिल एंटरप्राइजेस रसायन या संघ। पहिल्या चेंडूवरती षटकार आला मिड विकेट रिजनला आणि सरळ बॅटने दुसऱ्या चेंडूवरती आला हा चौकार। स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची आपण पाहताय। सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग हा थरार खऱ्या अर्थाने 5 दिवसांची स्पर्धा आणि आजचा 5वा दिवस अंतिम सामना मैदानामध्ये रंगतोय। या वेळेस मात्र चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतलाय बॅटर अशोक पारंगे याने आणि भेदून दिलाय चेंडू। नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय, 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा षटकार। काय सुरुवात पाहायला मिळते इथे, मात्र पंचांनी वेस्ट हाईटचा नक्कीच रिव्ह्यू घेतलाय। आता चेक केलं जाईल हा चेंडू वेस्ट हाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल, परंतु 6 धावा षटकार नक्कीच आलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये। आणि डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी। दरम्यान आपण पाहतोय या चेंडूवरती मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार जरूर आलाय। धावा नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात, 16 धावसंख्या आतापर्यंत। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत राजा या गोलंदाजाला पाहतोय। स्ट्राइक एंडला अशोक पारंगे आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय। पुन्हा एकदा इथे कट केलाय चेंडूला नक्कीच आपण पाहतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। 40+ खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं ब्रीदवाक्य एक धाव आरोग्यासाठी, हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने या 40+ प्रीमियर लीगचं आहे। 16 संघ या स्पर्धेमध्ये उतरले होते आणि या 16 संघातून हे 2 संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेत।
इथे मात्र पुन्हा एकदा घेतलाय बॅटच्या पट्ट्यात चेंडूला भेदून दिलाय मिड विकेट रिजनला आलाय 6 धावांसाठी खणखणीत नक्की जातोय या वेळेस पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाची अंतिम मात्र धाव संख्या होते कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची आपण पाहतोय 22 धाव संख्या झाले बिनगडी बाद अतिशय जबरदस्त दमदार सुरुवात नक्कीच झालेली आहे फायनलचा सामना आहे जवळजवळ आपण होते पहिल्या षटकात 22 धावा लागलेल्या आहेत आता संधी देतोय मी डीजे श्रीकांतला 5 मे रोजी याच मैदानावरती थरार रंगणार भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा काय फटका आहे या वेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र कव्हरला आलाय वन बाउन्स बॅक टू बॅक संजय सोलंकीच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत चौकार धन्यवाद तर 1 ते 5 मे रोजी याच मैदानावरती पर्ली क्रिकेट असोसिएशनच्या भव्य दिव्य असे या मैदानावरती रंगणार भव्य दिव्य असे नाईटची स्पर्धा आयोजक करते मात्र जय हनुमान देसाईपाडा संघ देसाईपाडा गावची भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा रंगणार या मैदानावरती 1 ते 5 मे या रोजी इथे मात्र चेंडू थोडासा लेकटपदिया चेंडू पुन्हा एकदा मात्र ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेला येतोय हा संजय सोलंकीच्या बॅट मधून तिसरा चौकार कमान ठोक डीजे इथे रंगतोय आपण पाहतोय कपिल एंटरप्राइजेस रसायनीच्या विरोधात यशस्वी फायटर जांभूलपडा मात्र संघ खेळतोय संजय सोलंकी ऑन फायर झालाय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आता स्विच हिटचा प्रयत्न या वेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेस ठरतोय चेंडू आलाय पॉइंटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार ठोक डीजे
मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये धावांचा पाऊस मात्र पडतोय. धाव संख्या झाले आपण या षटकाराच्या मदतीने 34 धाव संख्या पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय संजय सोलंकीने. खऱ्या अर्थाने ज्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं होतं सचिन रमेश तेंडुलकर यांनी, त्यामुळे अख्ख्या जगामध्ये नक्कीच मात्र त्यांना देव ही पदवी देण्यात आली. स्टीव्ह बकनरने बऱ्याच वेळा 99 वरती सचिन तेंडुलकर यांना आऊट दिलं होतं, परंतु कधीही पंचांशी आर्ग्युमेंट्स केले नाही. खाली मान घालून मात्र पॅव्हिलियनच्या बाहेर गेलेत. म्हणून आज संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचा दैवत म्हणून ही पदवी देण्यात आलेली आहे. धाव संख्या 41 आपण पाहतोय. दरम्यान इथे मात्र शेवटचा चेंडू मात्र आलाय. डॉट 2 षटकांचा इथे झालाय. खेळ समाप्त आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची धाव संख्या 41, लॉस ऑफ 0 विकेट्स. देऊयात संधी आपण डीजे श्रीकांत याला. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय वादळी खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. संजय सोलंकी आणि अशोक पारंगे या बॅटरच्या माध्यमातून जवळजवळ 41 धावा स्कोअरबोर्डतील लागल्या 2 षटकाच्या अंती. आता तिसरं षटक घेऊन एक गोलंदाज आपण पाहतोय, वेगवान गोलंदाज प्रदीप. अंतिम सामना खऱ्या अर्थाने रंगतोय 40+ प्रीमियर लीग. प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वाढती गर्दी या संपूर्ण 40+ लीगसाठी. नक्कीच आपण पाहतोय फायनलचा सामना रंगतोय. 16 संघाने मात्र एंटर केलं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता 2 संघ क्वालिफाईड झाले फायनलच्या सामन्यासाठी. आपण पाहतोय प्रदीप गोलंदाजी मार्फत इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू टाकला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्यात आलंय. यॉर्कर चेंडू. यावेळेस मात्र काय घडतंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. ती कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची पाहायला मिळते. संजय सोलंकी मास्टर माइंड खऱ्या अर्थाने ओळखला जातोय. चांगला चेंडू आला, त्याला सन्मान दिलं आणि या सन्मान दिल्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्या. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावून पोहोचले ती 43 या धावसंख्येवरती. या वेळेस मात्र काय घडलंय, शॉर्ट पिच चेंडू आला, त्याला निरकून पारकून घेतलंय, भेदून दिलाय, मिड विकेट रिझनला आलाय. 6 धावांसाठी संजय सोलंकीच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. ठोक डीजे. इथे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संजय सोलंकी नावाचं वादळ मात्र थांबायला तयार नाहीये. ऑन फायर झालाय मैदानामध्ये. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 49 या धावसंख्येवरती. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचा अंतिम सामना रंगतोय. बरेच प्रेक्षक घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. सर्व प्रेक्षक वर्गांचं, क्रीडा रसिक माईबापांचं नक्कीच मी स्वागत करतोय या लीग मध्ये. नेक्स्ट बॉल प्रदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय संजय सोलंकी ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. पुन्हा एकदा येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार.
मात्र इथे नक्कीच उभा केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती डबल 55 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या चेंडूवरती सुद्धा मात्र आलाय लॉंग ऑफ रिझनला संजय सोलंकीच्या बॅट मधून आलाय. खणखणी दणदणी षटकार ठोक डीजे. धन्यवाद. वादळ वारा खऱ्या अर्थाने मैदानामध्ये घोंगावतोय संजय सोलंकी नावाने. अण्णा गावडे सरांकडून मात्र संजय सोलंकी यांना 1000 रुपयाचा पारितोषिक लागू झालंय. सन्मान दिलाय सन्मान. या वेळेस चेंडू पाहिलात यॉर्कर चेंडू आला होता आणि यॉर्कर चेंडूला दिलाय सन्मान. थोडंसं मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. जिथे 1 धावा आहे तिथे 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय संजय सोलंकी मात्र स्ट्राईकवरती येण्याचं काम करतोय. वैयक्तिक जवळजवळ 10 चेंडूमध्ये 41 धावांवरती खेळतोय संजय सोलंकी. फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते. 63 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. या वेळेस मात्र आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय का, परंतु सेफ आहे नक्कीच. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट. आणि या वेळेस मात्र आता 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि धाव संख्या झाली ती कपिल एंटरप्राइजेस रसायन या संघाची आपण पाहतोय 65. जिंकण्याकरता 66 धावांचं टार्गेट असणार आहे. ते म्हणजे यशस्वी फायटर्स जांभूलपाडा या संघाच्या समोर. देऊयात संधी डीजे श्रीकांत याला आपण आता. खऱ्या अर्थाने गेले 5 दिवस नाव प्रेक्षकांना आता माहीत झालं असेल. अतिशय जबरदस्त मात्र काम करताय प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं आपण. संजय सोलंकी खऱ्या अर्थाने या निर्णायक सामन्यामध्ये मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई या फायनलच्या सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. आणि खऱ्या अर्थाने प्रकाश भाऊ देसाई यांच्या समोर मात्र संजय सोलंकी यांनी मात्र वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 43 धावांची भारदार खेळी केली. आणि संघाचे संघमालक अण्णादादा गावडेंनी मात्र संजय सोलंकी यांना मात्र नक्कीच मारले मिठी. ते आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. रायगड जिल्ह्याचे 40+ अध्यक्ष अण्णादादा गावडे, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे सहर्ष. विनंती असेल आपल्याला की आपण मुख्य मंचावरती यायचे. त्याचप्रमाणे खालापूर 40+चे शशिकांत भंडारकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचे. आणि आता विनंती करतोय मी आमचे खऱ्या अर्थाने हिंदी कमेंटेटर बबूशा सर AK-47 लोड केल्या. आता खऱ्या अर्थाने फायनलचा सामना रंगतोय मैदानामध्ये आणि आज बबूशा सर असल्या कारणाने प्रेक्षकांना मात्र नक्कीच त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. AK-47 टू 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 डिस्क्याव. 18 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 22 धावांची आवश्यकता आहे. जसं कपिल एंटरप्राइजेस रसायनीने संघाने मात्र षटकार चौकार मारले तसे मात्र टीट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल यशस्वी फायटर जांभूलपाडा या संघाला. मात्र आता कुणाल कारेकर खऱ्या अर्थाने निर्णायक 2 सामन्यामध्ये आता आपल्या बॅटला चेंडू लागायला लागलेत, फॉर्म मध्ये आलेले आहेत. म्हणजे या 66 धावा ज्या आहेत खऱ्या अर्थाने कुणाल कारेकर असा एक खेळाडू या यशस्वी एंटरप्राइजेस संघामध्ये याच्यामध्ये खऱ्या अर्थाने क्षमता असणार आहे या 66 धावा पार करण्याची.
चला विनंती असेल, यशस्वी फायटर जांभूलपाडा संघ आपले सलामीचे बॅटर नक्कीच मैदानात गेलेले आहेत. आता विनंती असेल की कपिल एंटरप्राइज रसायनी संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. सलामीचे बॅटर आपण पाहतोय. 40+ एक नियम आहे, वयवर्ष 50 पार कंपल्सरी स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. आणि आपण पाहताय वयवर्ष 52 वर्ष असणारे जयंत आवासकर मात्र मैदानामध्ये गेलेले आहेत. आणि नॉन स्ट्राईक हेडला आपण पाहताय तो म्हणजे शैलेश थरकुडे. 18 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकापासून मात्र सुरुवात करावी लागणार आहे. जशी सुरुवात केली होती कपिल एंटरप्राइजेस या संघाने तशी सुरुवात यशस्वी फायटर जांभूलपाड्याला करावी लागणार आहे. धावांचा खऱ्या अर्थाने डोंगर आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही, शक्य आहे. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाकडून वेगवान गोलंदाज बाळा. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस नक्कीच पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न करतोय जयंत आवासकर, परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि इथे मात्र आता पहिला गडी बाद झालाय, तो म्हणजे यशस्वी फायटर जांभूलपाडा या संघाचा जयंत आवासकर. आणि खऱ्या अर्थाने मागाशी आवर्जून उल्लेख केला होता, असा बॅटर मैदानामध्ये आता एंटर झालाय. संघाचा प्रमुख कर्णधार कुणाल कारेकरच्या आता खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. 17 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. कुणाल कारेकर खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आता एंटर झालेला आहे. आपण किती सामने जिंकलो हे महत्वाचं नाहीये, या फायनलच्या सामन्यामध्ये माझ्या बॅट मधून किती धावा येतील हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. चॅम्पियन नाव महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने. शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट. दरम्यान एका धावेवरती होते समाधान. बाळा वेगवान गोलंदाज, अतिशय जबरदस्त अनुभव आहे बाळा या गोलंदाजाला. कित्येक वर्ष नक्कीच आपण पाहिलेच क्रिकेटचा कारकीर्द गाजवणार हा गोलंदाज आहे. ज्यावेळेस आम्हाला आठवतंय श्री वरदविनायक खोपोली या संघ पालीच्या मैदानावरती उतरायचा त्यावेळेस हाच गोलंदाज बाळा वेगवान चेंडू टाकायचा, तो पण SP दादर आणि डिंगडंग पुणे यासारख्या बलाढ्य खेळाडूंच्या समोर. नक्कीच आपण पाहतोय स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर यावेळेस शैलेश, परंतु चेंडूला वेग होता. उचली घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच डॉट आणि निर्धाव चेंडू येणं खऱ्या अर्थाने गरजेचं नाही. चेंडूवरती नक्कीच प्रहार करावा लागेल, कारण की 66 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे आपल्याला. आणि यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा चेंडू बॅटच्या वर आला आणि यावेळेस मात्र नक्की शैलेश सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. अरुण माने. शेवटचे आता 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 65 धावांची आवश्यकता असेल. कट करण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र कव्हरच्या दिशेला, परंतु एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा आता कुणाल कारेकर ऑन स्ट्राईक आलेला आहे. खऱ्या अर्थाने पाहावा लागेल, 66 धावांचा डोंगर आहे. हे डोंगर पार करायचा असेल तर इथून मात्र आता मोठे फटके मारावे लागतील, कारण की फायनलचा सामना रंगतोय मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने चॅम्पियन हे नाव महत्वाचं आहे. किती सामने जिंकले किती सामने हारले हे महत्वाचं नाहीये. 40+ मध्ये या ट्रॉफीवरती चॅम्पियन नाव कोणी कोरलं हे महत्वाचं आहे. या वेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. आज चेंडू जातोय मिड विकेट रिझन आलाय. कुणाल कारेकरच्या बॅट मधून 6 धावांसाठी कणकणीत दणदणीत षटकार. ठोक डीजे.
करावं लागेल मेहनत, करावं लागेल परिश्रम. इथे मात्र पब्लिक जमले, इथे मात्र प्रेक्षक जमले हा फायनलचा सामन्याचा थरार पाहण्यासाठी. करावं लागेल मेहनत. एकदा तरी असं करून दाखवा की आपल्या गावामध्ये, आपल्या गावातील नक्कीच नागरिक म्हणले पाहिजेत या 40+ मध्ये आमच्या गावचा खेळाडू खेळला होता. काय फलंदाजी केली त्याने, काय गोलंदाजी केली त्याने. शिवशक्ती चषकामधील पुढील सामना मालेगावच्या विरोधात वासरंग. दोन्ही संघाचे करतात टॉस साठी. या 12 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज रुपेश जामकर. पहिला चेंडू टाकला, वेगवान चेंडू आपण पाहिलात. गुडलेनवरना उसळी घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जातोय. इथे मात्र मैदानात उभे अरुण माने, नॉन स्ट्राइक एंडला कुणाल कारेकर. पार्टनरशिप बनवावी लागेल, बॉन्डिंग बनवावी लागेल. सामना कुठे चाललाय, काय करतोय आपण याचा विचार करावा लागेल. या वेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतोय जसा पहिला चेंडू टाकला होता तसा दुसरा चेंडू सुद्धा टाकलाय. या वेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश जामकर मात्र हबी ठरलाय. बॅटर अरुण या माने या नक्कीच बॅटरवरती जबरदस्त चेंडू टाकलाय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावांची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राइक एंडला कुणाल कारेकर उभा आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. नक्कीच त्याला थोडीशी संधी देणं गरजेचं आहे. यावेळेस सन्मान दिलाय आता खऱ्या अर्थाने. आणि कुणाल कारेकर या बॅटरला मात्र आता स्ट्राइक वरती आणण्याचं काम केलंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. आता 9 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 57. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने सरण्यासारखा रंग बदलणारा, कधी रंग बदलू शकतो. इथे मात्र जर त्याला स्थान दिलं जाईल, असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. इथे कधी रंग बदलू शकतो. 9 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. आणि इथं बक्षीस आता लागले गेलंय. कुणालजी कार्यकर्त्याने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. ते रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक लागले. आता या वेळेस मात्र शफल होऊन नक्कीच मारलाय चेंडू, मारलाय चेंडू, चेंडू गेलाय. मिड विकेट रिझनला आलाय. कुणाल कारेकरच्या बॅट मधून 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. ठोक डीजे. बदलले. 8 चेंडू आणि 51 धावाची आवश्यकता आहे. उद्या करण्यापेक्षा मी आज करेन खऱ्या अर्थाने ठरवलंय कुणाल कारेकरने. उद्या करून काय फायदा. आज फायनलच्या सामन्यामध्ये मला खेळायचं आहे, माझ्या संघासाठी मला खेळायचं आहे. पुन्हा एकदा शपलवून मारलाय. चेंडू मात्र हवेत आहे, परंतु या वेळेस थोडीशी ताकद मात्र कमी पडली आणि कुणाल कारेकरचा वादळ मात्र इथं नक्की शांत झालंय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे श्रीकांत. आपल्या माध्यमातून आपण अतिशय खूप चांगलं मनोरंजन करताय. मॅच वरती वळूया नक्कीच आपण. एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज मैदानात एंटर झालाय. वराड गावचे सुपुत्र राकेश खंडागळे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 51. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र रुपेश जामकर इथे षटक मात्र होते समाप्त. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 51 धावांची आवश्यकता आहे. माझी विनंती असेल मालेगाव संघ आपला कर्णधार इथे आपण पाठवायचा आहे. वासरंग संघ आपला कर्णधार पाठवायचा आपण इथे. फायनलचा सामना रंगलाय खऱ्या अर्थाने. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग. ज्या सामन्याला खऱ्या अर्थाने या लीगला सुरुवात झाली ती गुरुवारी. 16 नामांकित संघ मैदानामध्ये उतरले आणि या 16 नामांकित संघांमधून 2 संघ आता मैदानावरती दिसतात. त्याच्यामध्ये लढत चालू आहे फायनलच्या सामन्याची. एका बाजूला आपण पाहतोय
यशस्वी फायटर जांभूलपाडा आणि एका बाजूला पाहतोय कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघ. गायकवाड सर आमच्याकडे आवर्जून पाहत आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे ऑन माईक अनिल सर आहेत. मैदान तापवण्याची गरज होती, मैदान तापलं होतं नक्कीच. धावांचा डोंगर उभा होता, कुणाल कारेकर लढला नक्कीच, आपण पाहिलं वाघासारखा लढला खऱ्या अर्थाने. पहिल्या सामन्याचा टॉस आपण घेणार आहोत. संकेत दादा दबके यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. शिवशक्ती चषकातील ग्रामीणच्या पहिल्या सामन्याचा आपण टॉस करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज संजय सोलंकी मास्टरमाइंड इक्को. 6 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस नक्की आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू, बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव. खऱ्या अर्थाने खालापूर, कर्जत, सुधागड, पनवेल, उरण या सगळ्या संपूर्ण तालुक्यामध्ये संजय सोलंकी या नावाला नक्कीच सगळेजण ओळखतात. अतिशय जबरदस्त असा मास्टर माइंड खेळाडू संजय सोलंकी. थोडासा नक्कीच आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करता हरेशजी कराळे सर. हरेशजी कराळे सरांबद्दल सांगायचं झालं ते सुद्धा नेरळ या संघातून नक्कीच खेळत असतात. वेगवान गोलंदाज आहेत, वेगवान नक्कीच आपण त्यांचे बऱ्याच वेळा गोलंदाजी पाहिलेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी ताकद कमी पडते. बॅटर अरुण माने यांची नक्कीच एक अतिशय चांगले धडाकेबाज फलंदाज आहे. फायनलचा सामना नक्कीच रंगला आहे मैदानावरती. आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग करायचा होता. राकेश खंडागळे आता ऑन स्ट्राईक आलेले आहेत, वराड गावचे सुपुत्र. या वेळेस नक्की आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. संजय सोलंकीने मात्र त्रिफळा चित केलाय. बॅटर राकेश खंडागळे या फलंदाजाला. कमॉन डीजे. एंटर होते. आपण पाहतोय यशस्वी फायटर जांभूलपाडा या संघाकडून. राजा देशमुख. संजय सोलंकी पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. स्लोअर अटेम्प्ट केलाय. अनुभवाचा वापर खऱ्या अर्थाने इथे नक्कीच वापरताना दिसतोय गोलंदाज संजय सोलंकी उर्फ इक्कू. नक्कीच आपण पाहिला त्याच्या अगोदरचा चेंडू परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. गुडलेन चेंडू, वेगवान चेंडू, त्रिफळा चित झाला. बॅटर आपण पाहिलात आणि त्याच्यानंतरचा हा चेंडू आपण पाहिलात व्हेरिएशनचा वापर केला. स्लोअर चेंडू टाकला, चेंडू आला डॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्याचं अचूक उदाहरण पाहायला मिळालं या मैदानावरती. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. दरम्यान या चेंडूवरती एक धाव मिळते. जवळजवळ आता 99.99% हा सामना मात्र आपल्या खिच्यात घालतोय कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघ. आपण पाहतोय दरम्यान शेवटचा चेंडू इथे झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि याच रायगड खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुधागड, खालापूर आणि कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या या चमचमात्या ट्रॉफीवरती मात्र चॅम्पियन हे नाव कोरलंय कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाने. नक्कीच आपण पाहतोय आपण थोड्याच वेळामध्ये सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हरी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के.
सिकंदर भी दोस्तों कहलाता है। जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे। घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चारों तरफ रख ले सबको अपनी जेब के अंदर, और हमसे बच के धन्यवाद डीजे। या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून येतो चित मान आणि सन्मान।